नित्य स्वामी दर्शन 9 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थांबरोबर एकदा का आपले प्राणभारले सख्य जुळले की मग आपल्या लक्षात येते की असे मैत्र संबंध आपले कुणाशीच जुळले नव्हते. स्वामी म्हणजे जणू आपले प्राण आहेत याची तीव्र जाणीव होते. आपल्या लक्षात येते की असा जिवलग सखा या मानवी मर्त्य आयुष्यात आपल्याला पुन्हा मिळणार नाही. आपल्या सर्व गहन प्रश्नांचे एकमेव उत्तर म्हणजे श्री स्वामी समर्थ. आपल्या मनात दाटून आलेला गडद काळोख स्वामींच्या कृपेने दूर झाला. आजपर्यंत भोगलेली सर्व दुःखे स्वामींच्या कृपेने कायमसाठी संपली. स्वामींनी आपल्या आयुष्यातला खरा भक्ती आकार दिला आणि त्यांनीच नामस्मरणाच्या शाश्वत मार्गावर आणून सोडले. समर्थ म्हणतात, ऐसे परमसख्य धरिता देवास लागे भक्तांची चिंता. पांडव लाखा जो हरी जळता विवरद्वारे काढिली. दासबोध 4:8-11. आपले सार सर्वस्व एकदा का स्वामींना अर्पण केले की स्वामींबरोबर आपल्या प्राणप्रिय अशा सख्य भक्तीचा नवा अध्याय सुरू होतो. इतका की स्वामींनाच आपली चिंता वाटू लागते, काळजी वाटू लागते. आपल्या आयुष्यात डोकावणारी प्रत्येक अडचण कशी दूर करता येईल ह्याचा स्वामीच विचार करू लागतात. याचा अर्थ असा की परमभक्ती स्वामींना आपल्या इतकी निकट आणते की तेच आपल्याशी एकरूप होऊन जातात. आपली सर्व अर्थाने काळजी घेऊ लागतात. पांडवांचे भगवान श्रीकृष्णांवर एवढे प्रेम होते की अशी सख्य भक्ती सहसा जुळून येत नाही. त्यामुळे श्रीकृष्णच पांडवांच्या सहवासासाठी तळमळत होता. त्याचा दृश्य परिणाम असा झाला की पांडवांवर सतत कोसळणारी सर्व प्रकारची संकटे स्वतः परमात्मा वरचेवर झेलत होता आणि पांडवांचे आयुष्य सुरक्षित ठेवत होता. जळत्या लाक्षागृहातून पांडवांना श्रीकृष्णाने मोठ्या युक्तीने बाहेर काढले. ही कहाणी तर तुम्हाला ठाऊकच आहे. म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्ही फक्त स्वामींशीच सख्य जोडा. आपले प्राण स्वामींनाच अर्पण करा. आपले भक्ती आयुष्य स्वामींवर सोपवा. सख्य भक्ती जोडा. मग बघा काय चमत्कार घडतो ते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.